नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं मी आनंद देशमुख आपल्या सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 118वा पदवी प्रदान समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपणा सर्वांच्या साक्षीने इथं सादर करत आहोत. माननीयांची मिरवणूक ही सभागृहामध्ये आता दाखल झाली आहे. हे सर्व माननीय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होईपर्यंत आपण सर्वजण उभे राहणार आहोत. माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, त्याचप्रमाणे माननीय कुलसचिव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, हे सर्व मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की माननीय कुलपती, त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री उदयजी सामंत, मंत्री आणि उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, हे प्रमुख पाहुणे असतील. श्रीमती सुमित्राताई महाजन या प्रमुख पाहुणे आहेत. हे सर्व ऑनलाईन पद्धतीनं आजच्या या पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज आपण 118वा पदवी प्रदान समारंभ इथे आयोजित करत आहोत. कोरोनाचे सर्व नियम आणि अटींचं पालन करून आपण या 118व्या पदवी प्रदान समारंभाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामुळे कोरोना संबंधित सर्व नियम आणि अटी कटाक्षाने इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी पाळाव्यात अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो. 118व्या पदवी प्रदान समारंभाला आता सुरुवात होत आहे. प्रारंभी राष्ट्रगीत. यानंतर शारदा स्तवन होईल आणि शारदा स्तवन झाल्यानंतर आपल्या विद्यापीठाचं गीतही होईल. नेहमीच्या प्रथेप्रमाणे विद्यापीठ गीताच्या वेळेला देखील आपण सर्वजण उभं राहणार आहोत. प्रारंभी होईल शारदा स्तवन आणि त्यानंतर लगेचच विद्यापीठ गीत सुरू होईल.
आणि आता विद्यापीठ गीत आपण सर्वजण उभं राहूया. दरवर्षी आपण या पदवीप्रदान समारंभाच्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ताच्या विशेष अंकाचं प्रकाशन करतो. आजही हे प्रकाशन आपण करणार आहोत. मी डॉक्टर धनंजय लोखंडे, कार्यकारी संपादक, आणि डॉक्टर दत्ता कोटे यांना व्यासपीठावर यायची विनंती करतो आणि माननीय कुलगुरू यांना अशी विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ताच्या विशेष अंकाचं प्रकाशन करावं. 118वा पदवी प्रदान समारंभ आणि त्यामध्ये या विद्यापीठ वार्ताच्या विशेष अंकाचं प्रकाशन होत आहे. अत्यंत माहितीपूर्ण असा हा विशेष अंक असतो. आपल्या सर्वांच्या हातामध्ये तो काही क्षणामध्ये येईलच. आपण निश्चित तो डोळ्याखालून घाला. अत्यंत उपयुक्त अशी माहिती विद्यापीठाविषयीची या विशेष अंकामध्ये समाविष्ट केलेली असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेष अंकाचं प्रकाशन माननीय कुलगुरू आणि अन्य सदस्य व्यासपीठावरील यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. धन्यवाद. यानंतर माननीय कुलगुरू हे प्रमुख अतिथींचा परिचय तर करून देतील आणि त्यानंतर विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा आणि अन्य महत्वाच्या गोष्टींचा अहवाल ते आपल्या समोर सादर करतील. माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 118व्या पदवी प्रदान कार्यक्रमानिमित्त उपस्थित समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय कुलपती, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारीजी, आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सुमित्राताई महाजन,
सन्माननीय विशेष अतिथी नामदार उदयजी सामंत, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विद्यार्थी परिषदेचे सर्व सदस्य, अधिसभेचे सर्व सदस्य, अधिष्ठाता, सन्माननीय उपस्थिती आणि विद्यार्थी मित्र हो, आजच्या या आभासी पद्धतीच्या या कार्यक्रमात, पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये आजच्या या ज्या विद्यार्थ्यांनी गेले अनेक वर्ष मेहनत घेऊन आपली डिग्री जी प्राप्त केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो. त्यांच्या ज्या कामामध्ये विशेषतः ज्यांनी योगदान दिलं ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक, इतर त्यांचे सहअध्यायी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि कौतुक करतो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत. आपणाला सर्वांनाच माहिती आहे की करोनाच्या या पार्श्वभूमीवर थोड्याशा उशिरानं, खरं साधारणपणे हा कार्यक्रम आपण अपेक्षित होता मार्च महिन्यामध्ये, पण प्रादुर्भावामुळे आपल्याला जो काही लॉकडाऊन घ्यावा लागला त्याच्या कारणामुळं परिस्थिती बदलली आणि पुन्हा एकदा आपल्याला आभासी पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं आज आपण कार्यक्रम आयोजित करतोय. या कार्यक्रमानिमित्त आपले कुलपती आज प्रत्यक्ष आभासी पद्धतीने इथे उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अत्यंत कमी वेळात त्यांनी या कार्यक्रमाला मान्यता दिली आणि कालही आपल्याला माहिती आहे की अनेकविध कामामध्ये ते गुंतलेले असतात, तरी सुद्धा त्यांनी विशेष वेळ आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी खासदार, माजी सभापती लोकसभा सुमित्राताई महाजन याही आभासी पद्धतीने आज उपस्थित आहेत. त्यांचा परिचय थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर इंदोर मतदारसंघातून 8 वेळा लोकसभेवर, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अनेक खाती ज्याच्यामध्ये पेट्रोलियम असेल, नंतर नभोवाणी असेल, इतर अनेक खाती, त्याचप्रमाणे मागच्या लोकसभेमध्ये सभापती म्हणून अत्यंत सौम्य असा स्वभाव असलेल्या सुमित्राताई आहेत. मला प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटण्याचा योग आला अलीकडच्याच काळात. फेब्रुवारी महिन्यामध्ये नर्मदा जयंतीच्या निमित्तानं इंदोरच्या जवळपास असलेल्या काही खेड्यामध्ये एक छोटासा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये सुमित्राताई उपस्थित होत्या आणि अत्यंत अगदी आपल्याच घरातल्या, आपल्याच ज्येष्ठ श्रेष्ठ अशा पद्धतीनं त्यांचं अत्यंत चांगलं असं वागणं आणि त्यामुळे मी प्रभावित झालो. त्याच वेळा मी ठरवलं की आपल्या पदवी प्रदान कार्यक्रमासाठी त्यांना आपण मुख्य अतिथी म्हणून बोलवायचं आहे. मागच्या वर्षी त्यांना पद्मभूषणनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. माझ्या मते 8 वेळा सलग लोकसभेवर निवडून येणे इंदोर मतदारसंघातून हीच मोठी कामगिरी आहे त्यांच्या बाबतीत. अत्यंत जनसामान्यात मिसळून काम करणारे असे एक व्यक्तिमत्व आहे ते. आणि त्याचप्रमाणे माझ्या मते लोकसभेच्या सभापतींपैकी सुद्धा 2च ज्या स्त्री सभापती झाल्या त्यामध्ये मीरा कुमारी आणि त्याच्यानंतर सुमित्राताई महाजन. ताई, आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण इथे उपस्थित आहात आभासी पद्धतीनं, त्याबद्दल मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि आभारही मानतो. त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत आज गोंदियाच्या दौऱ्यावर आहेत, पण तिथून ते आपल्या या कार्यक्रमात विशेष उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यानंतर साधारणपणे विद्यापीठाच्या बाबतीत ज्या काही ठळक घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अगदी धावता आढावा घेणार आहे. जवळजवळ 16-17 पानाचं संपूर्ण अहवाल हा तुमच्या सर्वांच्या हातात मी सुपूर्द केलेला आहे. पण केवळ वेळेच्या अभावी एक 7 ते 8 मिनिटांमध्ये अत्यंत ज्या ठळक घडामोडी आहेत त्यांचा मी धावता आढावा घेणार आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अत्यंत अग्रगण्य असं विद्यापीठ आहे. A+ असं नॅक अक्रेडिटेशन त्याला मिळालेलं आहे.
NRF रँकिंगमध्ये सातत्याने गेली 4 वर्ष पहिल्या 10 विद्यापीठामध्ये त्याचा समावेश आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये आपला 9वा नंबर आहे आणि सर्वसाधारण गटामध्ये इतर सर्व जेव्हा संस्थांच्या बरोबर 19वा आपला नंबर आहे. अलीकडे जे काही याच महिन्यात जी रँकिंग डिक्लेअर केली गेली आंतरराष्ट्रीय पद्धतीची, त्याच्यामध्ये टाइम्स हायर एज्युकेशन जे रँकिंग आहे त्याच्यामध्ये एशिया खंडामधलं 169 नंबर आपल्या विद्यापीठाला देण्यात आलेला आहे. आणि भारतामध्ये स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या मते कालची जी बातमी जर आपण पाहिली असेल तर पहिला नंबर आहे. आपल्या नंतर माझ्या मते पंजाब विद्यापीठ आणि कलकत्त्यातलं तिसरं विद्यापीठ जे आहे ते तिथून आहे. त्यामुळं हे अत्यंत आपल्याला अभिमानानं स्फुरण देणारी अशी घटना आहे. त्याचप्रमाणे जे QS रँकिंग मागच्या याच महिन्याच्या 9 तारखेला जे घोषित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये गेले 2-3 वर्ष सातत्यानं आपण आपली प्रगती करतो आहोत. मला असं वाटतं 200 क्रमांकानं आपण वर आलेलं आहे आणि यावेळेला 591 ते 600 जगामधल्या 591 ते 600 या क्रमवारीमध्ये विद्यापीठाला स्थान देण्यात आलेलं आहे आणि ती माझ्या दृष्टीनं अत्यंत गौरवपूर्ण अशी घटना आहे. आपण IOEच्या दृष्टीनं हा प्रवास आपला सुरू आहे आणि मला असं वाटतं की येत्या महिन्याच्या शेवटी NRF रँकिंग डिक्लेअर होणार आणि त्याच्यानंतर कदाचित आपण IOE प्राप्त अशी संस्था म्हणून नामारोपाला येईल अशी मला खूप मोठी आशा आहे. त्याचप्रमाणे आता सध्याच्या या प्रादुर्भावाच्या काळामध्ये 2 महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक कसं चालू ठेवणं आणि त्याच्यासाठी आपण आभासी पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आपला स्वतःचा LMS प्लॅटफॉर्म ज्याच्या माध्यमातून जवळजवळ कॉलेजच्या 200-250 कॉलेजेस, कारण विद्यापीठाचा विस्तार दांडगा आहे. पुणे, नाशिक आणि नगर या 3 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थी आपल्या या संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 737 कॉलेजेस, जवळजवळ 97 इन्स्टिट्यूट ह्या आपल्याशी अफिलिएटेड आहेत. या सर्वांचा विचार करून जवळजवळ आपण 250 कॉलेजेसचं कपॅसिटी बिल्डिंग LMSच्या माध्यमातून केलं आणि मला असं वाटतं की 5000च्या आसपास कंटेंट बनवून आणि त्याच्यामध्ये जे काही पेडागॉजी आहे नवीन पद्धतीनं त्यांना शिकवण्यात आली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले एकमेव विद्यापीठ आहे ज्याच्या बाबतीत आपला स्वतःचा LMS आपण निर्माण केलेला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं माझ्या शिक्षण प्रणाली सुरू आहे, ज्याच्यामध्ये एंगेजिंग, एनरिचिंग, विद्यार्थ्यांना कायम गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टींचा सर्व समावेश आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर जेव्हा टीचिंग पूर्ण होतं तेव्हा दुसरी जो प्रकार असतो तो परीक्षा आणि पॅन्डेमिकच्या या काळामध्ये परीक्षा हे अत्यंत आव्हान अशी गोष्ट होती. मागच्या वर्षी साधारणपणे मार्च महिन्यामध्ये आपण जेव्हा पहिल्यांदा आभासी पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेला सामोरे गेलो त्यावेळेला आपल्याला संपूर्ण ही प्रणाली अत्यंत नवीन होती आणि त्यामुळं आपल्याला ह्याच्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या. एजन्सीच्या बाबतीत निवड असेल, त्याच्या बाबतीत झालेले जे तांत्रिक अडचणी आल्या असतील, या सर्वांचा विचार करून जरी परीक्षा सुरळीत पार पडल्या तरी त्यानंतर आपण मनस्वी असं ठरवलं होतं की विद्यापीठाचा IT हे अत्यंत उत्कृष्ट असा सेल आहे, त्याच्या माध्यमातून स्वतःच प्लॅटफॉर्म डेव्हलप करून त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा घ्यावी. आणि या वर्षीची परीक्षा जी आपण घेतलेली आहे ज्याच्यामध्ये साधारणपणे 35 लाख अटेम्प्ट झालेले आहेत, 35 लाख पेपर म्हणायला हरकत नाही आणि जवळजवळ 6.5 लाख विद्यार्थी अपियर झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रीव्हन्सेस जरी आले असतील तर अत्यंत कमी प्रकारचे असे ग्रीव्हन्सेस होते आणि कुठलीही अडचण न येता ही परीक्षा आपण पार केलेली आहे. आणि त्यानंतर 15 मे पासून पुढच्या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा जी काय आपल्याला म्हणतो की फॉर्म भरण्याच्या दृष्टीने प्रोसेस सुरू झालेली आहे आणि साधारणपणे मला असं वाटतं की 15 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान नवीन वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्व परीक्षा आणि त्याचे सर्व रिझल्ट हे आपण निश्चितपणे त्या आधी डिक्लेअर करू. मला असं वाटतं की यासाठी आपले जे परीक्षा नियामक मंडळ आहे त्यांचं मनस्वी कौतुक केलं पाहिजे. या काळामध्ये अत्यंत निर्धारानं त्यांनी आलेलं आव्हान पेललेलं आहे आणि हे जे चॅलेंज आहे आव्हान न समजता ही ऑपॉर्च्युनिटी समजून त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो. त्यानंतर येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी विशेषतः ज्यांना जे दृष्टी नाही किंवा कमी दृष्टीचे आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रणाली आपण उपलब्ध करून दिली गेली. टेक्स्ट टू ऑडिओ किंवा टेक्स्ट टू ऑडिओ टू टेक्स्ट अशा पद्धतीनं
आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं सहाय्य न घेता स्वतःच्या माध्यमातून या पूर्ण जे आपण नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली त्याच्या माध्यमातून त्यांनी आज ही परीक्षा दिलेली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या तरी माहितीनुसार भारतामधलं परहॅप्स एकमेव विद्यापीठ आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची प्रणाली आपण डेव्हलप केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अनेक चांगल्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामध्ये सांगायचं म्हणजे कोविडच्या प्रादुर्भावामध्ये सुद्धा विद्यापीठ पूर्णपणे समाजाबरोबर होतं आणि आजही आहे. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण केल्या. त्याच्यामध्ये सिरो टेस्टिंग असेल, सिरोलॉजिकल सर्व्हे असेल, अँटीजन किट टेस्टिंग असेल, पुणे शहराचा जो क्लिनिकल डेटा आहे त्याच्या बेसिसवर मॅथमॅटिकल मॉडेलिंग असेल, मॉडेलिंगच्या बेसिसवर डिसिजन मेकिंग असेल. आणि या अनेक गोष्टी राष्ट्रीय पातळीवर सुरुवातीला आपण सुरुवात करताना महाराष्ट्रामध्ये पुण्यापुरती मर्यादित होती, पण आज राष्ट्रीय पातळीवर आपण जे काही मॉडेलिंग चालतं त्याच्या आपण अविभाज्य अंग बनलेलं आहे. आणि जेणेकरून ह्या संपूर्ण महामारीचा आपण सामना करत असताना कशा पद्धतीने त्याच्यावर लढलं पाहिजे त्याच्यासाठी जे प्रोटोकॉल ठरले जातात त्याच्यामध्ये आपले शिक्षक सहभागी आहेत याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याचप्रमाणे NSSचे आपले अनेक विद्यार्थी यांनी या काळात रक्तदान शिबिर असतील, सॅनिटायझरची निर्मिती असेल, मास्कची निर्मिती असेल, अनेक लाखो मास्क, मला 7 ते 8 लाख मास्क बनवून ते वाटले गेले. त्याचप्रमाणे सॅनिटायझरची निर्मिती जवळजवळ 8 ते 10,000 लिटर सॅनिटायझर आपण बनवला आणि लोकांमध्ये वाटला. कुटुंबांचं साधारणपणे सर्वे करणं, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची सूची, अशी अनेक गोष्टी या NSSच्या माध्यमातून आपण केल्या आणि आजही करतोय. मला त्याचा अत्यंत सार्थ असा अभिमान आहे. त्याचबरोबर आणखीन महत्वाच्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी काल जी ताजी घडलेली गोष्ट आहे त्याला UT फोर्ट्स म्हणून आपली जी काही आपण आंतरराष्ट्रीय वेगवेगळी जी विद्यापीठ आहेत ज्यांच्याबरोबर आपण एकत्रित काम करत असतो असा इंडो नॉर्वे जो प्रोजेक्ट आहे USN युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे, ते या नॉर्वे विद्यापीठाबरोबर 7 डिपार्टमेंट जवळ ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ज्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याचप्रमाणे सोशल सायन्सेस आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थ सायन्स आणि जिओलॉजी, अशी जवळ 7 ते 8 डिपार्टमेंट आणि त्याला 12 कोटीचा साधारणपणे निधी कालची संध्याकाळची मेल आहे. 12 कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झाला, ज्याच्या माध्यमातून कपॅसिटी बिल्डिंग आणि सस्टेनेबल फ्युचरच्या दृष्टीनं UT फोर्सच्या माध्यमातून ही 2 विद्यापीठ समन्वयानं काम करतील. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातच आपण ड्रेक्सल विद्यापीठ, अमेरिकेतले एक नामांकित विद्यापीठ, ज्याच्या माध्यमातून आपण यावर्षी बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये जो मास्टर्सचा कोर्स करतोय तर त्यांच्याबरोबर आपण त्या बाबतीत जे कोलॅबोरेशन केलेलं आहे आणि यावर्षी मला असं वाटतं की त्या कोर्सची सुरुवात येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये सुरू होईल. मेलबर्न बरोबरचा आपला कार्यक्रम तर सर्वांनाच माहिती आहे, ज्यांच्याबरोबर आपण मेलबर्न बरोबर जो ब्लेंडेड BSc प्रोग्राम करतो. विद्यार्थी आज जवळजवळ आता 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षामध्ये आहेत आणि याच्यामध्ये जी नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याचा विचार करून आपण परदेशी विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या दृष्टीनं जे काही नाविन्यपूर्ण प्रयोग, नाविन्यपूर्ण शिक्षणात वेगवेगळ्या नवीन डिग्रीजचा समावेश, ज्याच्यामध्ये मोलेक्युलर डायग्नोस्टिक सारखा विशेष मला इथे सांगावंसं वाटतं की मोलेक्युलर डायग्नोस्टिक संबंधी आपण एक BScची डिग्री यावर्षीपासून सुरू केलेली आहे. आणि ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये कोविड आहे, ज्याच्यामध्ये स्वाईन फ्लू आहे, चिकनगुनिया आहे, डेंग्यू आहे, अशा प्रकारच्या रोगांवर सातत्याने अभ्यास आणि त्याचं डायग्नोस्टिक करण्याच्या दृष्टीनं या कोर्सची निर्मिती आणि ते करत असताना आपण सेंटर फॉर मोलेक्युलर डायग्नोस्टिक अँड रिसर्च हे जवळ एक नवीन साधारणपणे लॅबोरेटरी, जे मला असं वाटतं की NABL अक्रेडिटेशनची प्रोसेस सुरू आहे आणि सेफ्टी लेवलमध्ये 3ऱ्या सेफ्टी लेवलला जी NIVची लॅब आहे तितकी जोरकस अशी लॅब आपण आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणात निर्माण केलेली आणि ह्याच्यामध्ये अनेक शिक्षक वेगवेगळ्या लाईफ सायन्स डिपार्टमेंटचे याच्यामध्ये समाविष्ट अत्यंत उत्कृष्टपणे पद्धतीने काम चाललंय. सध्या कोविडच्या संबंधात चाललंय, कोविडचं टेस्टिंग आपण सुरू आहे. याच काळामध्ये आपण अनेक MOU जे वेगवेगळ्या विद्यापीठांबरोबर केले त्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर जर बघायचं झालं तर पुण्याला एक विशेष टॅग मिळालेला आहे, पुणे नॉलेज क्लस्टर. तर पुणे नॉलेज क्लस्टर ज्याच्यामध्ये अकॅडमिक्स आणि इंडस्ट्री एकत्रित वेगवेगळ्या कपॅसिटी बिल्डिंगच्या कार्यक्रमात काम करते आणि ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, पाणी,
किंवा मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारखे प्रयोग आहेत. त्याचप्रमाणे जेनॉम सिक्वेन्सिंग अशा अनेक प्रयोगामध्ये विद्यापीठाचा समाविष्ट आहे. आणि ह्या PKC ज्याला पुणे नॉलेज क्लस्टर आहे त्याला आपण को-लोकेशन सुद्धा कॅम्पसवर दिलेलं आहे. आपलं जे इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर आहे आणि जे डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन इंटरनॅशनल लिंकेजेस आहे यांच्या माध्यमातून इनोफेस्ट म्हणून एक कार्यक्रम आपण अलीकडच्या काळात घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं इनोव्हेशन आणि त्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून त्यांचं मेंटॉरिंग, त्यांचं साधारणपणे त्या संबंधातलं संपूर्ण मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं अनेक संस्था एकत्रित येऊन आपण काम करतोय. आज जवळजवळ 45 ते 50 मला असं वाटतं की स्टार्टअप आपल्या कॅम्पसवर निर्माण झालेले आहे. आणि याच्यामध्ये आपला जो फोकस आहे तो इलेक्ट्रिकल मोबिलिटी, ऍग्रिकल्चर, वॉटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हेल्थ केअर अशा 5 वेगवेगळ्या एलिमेंटवर आपण काम करतोय. आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये यश मिळताना मला दिसतंय. आणि त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे की विद्यार्थी ज्या पद्धतीनं या संपूर्ण SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन म्हणून जी आपण एक संस्था निर्माण केली त्याच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं हे सगळे विद्यार्थी काम करतायत. स्पोर्ट्सच्या बाबतीत डेक्कन जिमखाना असेल, इतर आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या विद्यापीठे असतील त्यांच्याबरोबर आपण करार केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण गिरीप्रेमींच्या दृष्टीनं गिर्यारोहणाच्या संबंधातला कोर्स असेल, स्पोर्ट्सच्या बाबतीत इतर अनेक गोष्टी त्याला कुठेतरी पुढाकार मिळण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यापीठात काम सुरू आहे. ICCR बरोबर आपण युटेक्स युनिव्हर्सलायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टीम याच्या माध्यमातून भारताचं कल्चर, एपेक्स, आर्किटेक्चर, नंतर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की कुझिन वेगवेगळ्या प्रकारचे, कारण अत्यंत विस्तीर्ण असा देश आणि जिथं प्रचंड डायव्हर्सिटी आहे आणि ही डायव्हर्सिटी चांगल्या पद्धतीने शोकेस करणं आणि त्या दृष्टीनं त्याच्या संबंधित छोटे छोट्या फिल्म बनवून कोर्सेरा सारख्या साधारणपणे कंटेंट क्रिएट करून ज्याची विजिबिलिटी आपल्याला सर्व जगभर देता येईल. जेव्हा परदेशातील विद्यार्थी इथे येतात तेव्हा भारताबद्दल त्यांना पूर्ण माहिती असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे कंटेंट डेव्हलपमेंटची सुरुवात आहे ते ICCRच्या माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे. 15 ऑगस्टला मला असं वाटतं की पहिलं कंटेंट साधारणपणे 15 कॅप्सूल्स आपले निर्माण होतील आणि 15 ऑगस्टला आपण त्याचं लोकार्पण करणार आहोत. त्याचप्रमाणे योगाच्या बाबतीत तर आंतरराष्ट्रीय योगा दिन जवळजवळ 7वा यावेळा आपण साजरा करतोय, पण त्याचबरोबर योगाच्या बाबतीत उत्कृष्ट ज्ञान लोकांना मिळावं. सायन्स बिहाइंड योगा किंवा सायन्स ऑफ योगा याच्या संबंधात आपण काम करतोय आणि त्याच्याही बाबतीत असंच ई कंटेंट बनवून साधारणपणे योग जो आहे तो जगभर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. एन्शियंट थॉट लीडर्स ऑफ इंडिया, मग त्याच्यामध्ये चालुक्य असेल, त्याच्यामध्ये चाणक्य असेल, त्याच्यामध्ये सुश्रुत असेल, त्याच्यामध्ये आर्यभट्ट असेल, असे 10 साधारणपणे जे एन्शियंट थॉट लीडर्स आहेत यांचं कार्य, आणि ती नुसती बायोग्राफी असणार नाही आहे तर त्यांचा रिसर्च आणि पुढे नेण्याच्या दृष्टीने रिसर्च स्टेटमेंट काय असणार आहे त्या संबंधी साधारणपणे ई कंटेंट क्रिएट करून तेही आपण जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर अनेक विध योजना आपण आपल्या चालू ठेवलेल्या आहेत. गेल्या 4 वर्षाचा जो काय माझा अनुभव आहे त्याच्या बेसिसवर विद्यापीठानं पुढच्या 10 वर्षात काय काम करावं तशा पद्धतीचा एक ज्याला आपण म्हणतो की स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण त्या दृष्टीने केलेला आहे. आणि कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याची थोडीशी माझ्या मते असं ग्लिम्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ज्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं या विद्यापीठातलं नंबर वाढवणं, त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचे नवीन कोर्सेस डेव्हलप करणं, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, डिझाईन थिंकिंग असेल, किंवा या व्यतिरिक्त ज्या सस्टेनेबल गोष्टी आहेत, सस्टेनेबल कॅम्पस जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा कुठेतरी विचार करून त्या दृष्टीनं कॅम्पस कसा सस्टेनेबल असेल, ग्रीन कव्हर कसं वाढेल, कार्बन फुटप्रिंट कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याचप्रमाणे कॅम्पसवरची पाण्याचा जो साठे आहेत ते पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न चाललेले आहेत. त्याच व्यतिरिक्त संपूर्ण विद्यापीठ हे सोलारच्या माध्यमातून एनर्जी जनरेशन तिथे होईल, आणि जो काही कचरा होतो त्या कचऱ्याचं नियमन करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपण ज्याला म्हणतो की एक सिस्टीमच्या माध्यमातून पाण्याच्या ट्रीटमेंट करून ग्रे वॉटर पुन्हा रियूज करण्याच्या दृष्टीनं एफ्लुएंट ट्रीटमेंटच्या प्लांट सुद्धा आपण इथे सुरुवात केलेली आहे. त्याच व्यतिरिक्त स्पोर्ट्सच्या बाबतीत आपलं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे उत्कृष्टरित्या त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बॅडमिंटन असेल, नंतर त्याचबरोबर टेनिस असेल,
नंतर शूटिंग रेंज आहे, नंतर त्याचप्रमाणे फुटबॉल, अनेकविध गोष्टी आणि संकल्पना घेऊन त्या कॉम्प्लेक्सची आपण निर्मिती केलेली आहे. आणि विद्यार्थी घडत असताना शिक्षणाबरोबर त्याला याही बाबतीतलं उत्कृष्ट शिक्षण, जेणेकरून त्याची सर्वांगीण प्रगती होईल आणि सर्व पद्धतीने त्याचे डेव्हलपमेंट होईल, याचा विचार करून अनेकविध गोष्टींचा आपण विचार करून एकत्रितरित्या विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीनं आपण काम करतोय. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळण्याच्या दृष्टीनं अनेक योजना आपण केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अलीकडच्या काळात जे एमओयू साईन केले, कंपनी सेक्रेटरी बरोबर असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट बरोबर असेल किंवा NISM सारखी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेफ्टी अँड मार्केटिंग यांच्याबरोबरच्या ज्या आपले एमओयू आहेत, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या दृष्टीनं मोठा वाव मिळेल आणि त्या दृष्टीनं आपलं काम सुरू आहे. आणि इंडस्ट्री 4.0 याचं एक्सपिरियन्शियल साधारणपणे लर्निंग विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून आपण इंडस्ट्रीलाच कॅम्पसवर कोलोकेट केलेलं आहे. C4I4च्या माध्यमातून इंडस्ट्री 4.0चा वेध घेता विद्यार्थ्यांना हँड होल्डिंग, विद्यार्थ्यांचं हँड होल्डिंग आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून इंडस्ट्री 5.0चा वेध घेण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे. अशा अनेक अंगी आपण काम करत आहोत आणि याबद्दल विद्यापीठातील सर्व शिक्षक, विद्यापीठात व्यतिरिक्त कॉलेजमधील जे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सर्व सहअध्यायी इथे, या सर्वांनी जो काय मोठं योगदान दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असतील, सिनेटचे सदस्य असतील, अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य असतील, यांचं सर्वांचं मी मनपूर्वक या बाबतीत अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अत्यंत चांगल्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा कायमच सहभाग राहिलेला आहे. आणि त्यामुळं अत्यंत प्रोऍक्टिव्हली हे विद्यापीठ पुढे जात आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काही काळामध्ये इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्सचा जो टॅग आहे तो सुद्धा आपल्याला पासून फार दूर नाही आहे, येणाऱ्या काही काळामध्ये तो आपल्याला मिळेल. त्या व्यतिरिक्त परदेशामध्ये आपण कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. इंडियन डायस्पोरा जो परदेशामध्ये आहे, त्यामुळे परदेशामध्ये 10 चांगल्या ठिकाणी 10 चांगल्या विद्यापीठांबरोबर एकतर हँड होल्डिंग आणि त्याचप्रमाणे आपला स्वतःचा काहीतरी कॅम्पस तिथं पार्टनरशिपच्या माध्यमातून निर्माण करणं. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की कतारच्या बाबतीत आपली प्रगती अत्यंत प्रशंसनीय आहे. काही अजूनही टेक्निकल गोष्टी आहेत, त्या जर पूर्ण झाल्या तर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून आपण इव्हन कतारमध्ये सुद्धा माझ्या मते आपला पाय राहू. तो अशा अनेक विध गोष्टींवर आपण काम करतोय आणि ज्याच्याबद्दल मला मनस्वी अभिमान आहे. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी ज्यांनी अनेक कष्ट घेऊन ही आज डिग्री प्राप्त केलेली आहे, मला पूर्ण खात्री आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांचा मोठा समावेश आहे, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं तुम्हाला जे काय प्रोत्साहन मिळालेलं आहे त्यांचा समावेश आहे, तुमचे सहअध्यायी आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आपण ही डिग्री प्राप्त केलेली आहे. पण हा पूर्णविराम नाही आहे, अल्पविराम आहे, स्वल्पविराम आहे. आपण कायम ज्याला आपण म्हणतो की लाईफ लॉंग लर्निंग, आपण ह्याच्या पुढे जे शिक्षण आहे ते आजूबाजूच्या समाजात ज्या काही गोष्टी घडतात त्या बाबतीत त्याचा वेध घेणं आणि त्याच्या पद्धतीनं शिक्षणामध्ये प्रगती करणं हे आपलं ध्येय असणार आहे. आणि हे करत असताना आपली जी मूल्य आहेत त्या मूल्य सुद्धा कुठेतरी आपण बाजूला ठेवता कामा नये. ज्याच्यामध्ये कम्पॅशन असेल, आई वडिलांच्या बद्दलचा आदर असेल, ज्येष्ठांबद्दलचा आदर असेल, ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल, या सर्व गोष्टी सर्व समावेशक अशा पद्धतीनं तुमचं निर्मिती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं कायम तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. संस्कृतमध्ये एक छोटस चांगलं सुभाषित आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची 5 लक्षणं दिलेली आहेत. काकचेष्टा, बको ध्यानम, श्वान मुद्रा तथायच आणि अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. तर ज्याच्यामध्ये विद्यार्थी 5 लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आपल्याला लहानपणापासून जे काही कावळ्याची गोष्ट माहिती आहे की कावळ्यानं जेव्हा त्याला तहान लागली आणि पाणी मिळत नव्हतं, ते एका रांजणामध्ये जेव्हा अत्यंत कमी पाणी असताना एक छोटा छोटा दगड त्याच्यात टाकून जे पाणी वर आल्यानंतर ते प्याला, त्याच्यासाठी त्याने जेव्हा पेशन्स ठेवलेलं आहे आणि जे हार्ड वर्क केलेलं ते हार्ड वर्क आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्याचप्रमाणे बको ध्यानम, बको म्हणजे बगळा, आणि बगळा जसा पाण्यामध्ये ध्यान लावून बसलेला असतो, पण ते करत असताना मोठ्या माशाकडे त्याचं लक्ष असतं, छोट्या छोट्या गोष्टी आजूबाजूला फिरत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा जर मोठं ध्येय गाठायचं असेल तर या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तिसरी जो आहे श्वान निद्रा,
श्वान म्हणजे मला आपल्याला माहिती आहे प्राण्यांची जी निद्रा असते ती अत्यंत अलर्ट अशी असते. आपण जवळला जरी गेलो तर पटकन त्याचे डोळे उघडतात आणि त्यामुळे जो अलर्टनेस आहे आणि तो अलर्टनेस आपल्याकडे असला पाहिजे. समाजात काम करत असताना चांगल्या गोष्टी कुठल्या वाईट गोष्टी कुठल्या ते समजण्या दृष्टीने हा अलर्टनेस अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या पुढचं जे आहे ते अल्पहारी आपली जी 5 इंद्रिय आहेत. अल्पहारी म्हणजे फक्त आहार नाही आहे. आहार फक्त तर आपल्याला कानाने काय ऐकावं डोळ्यांनी काय पाहावं आणि कशा पद्धतीने या गोष्टी मेंदूमध्ये गेल्या पाहिजेत. मेंदू जागा आहे म्हणून सगळ्या गोष्टी तिथे मोठ्या प्रमाणात न पाठवता त्याच्यावर जे काही चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने ज्या चांगल्या आणि योग्य गोष्टी आहेत त्याच आपण आचरणात आणल्या पाहिजेत आणि त्या तिथपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि शेवटचं जे आहे गृहत्यागी आपल्या जे कम्फर्ट झोन आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी गुरुकडे जायचा 8व्या वर्षानंतर आणि मग त्यासाठी त्याला घर सोडावं लागायचं. आता आजच्या दिवसामध्ये जेव्हा कुलगुरू पद्धत सुरू निर्माण झालेली आहे विद्यापीठ जेव्हा आलेली आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी इथे येत असतात. पण जो आपला कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर आलं पाहिजे. आणि ह्या 5 लक्षणं तुम्ही जर आत्मसात केली तर मला वाटतं की आपण उत्कृष्ट रीतीनं समाजामध्ये पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून काम करू शकू आणि देशाच्या पूर्ण जडणघडणीमध्ये मोठ्या प्रमाणात तुमची त्याच्यामध्ये मदत होणार आहे. त्या दृष्टीनं पुन्हा एकदा तुम्हाला मनस्वी शुभेच्छा देतो. आणि एक शेवटची छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. अलीकडच्याच काळात एक बीबीसीवर इंटरव्ह्यू चालला होता आणि त्या बीबीसीच्या इंटरव्ह्यू मध्ये जे दुबई शहर आहे त्या दुबई शहराची ज्यांनी निर्मिती केली ते शेख जे आहेत त्या शेखची रशीद मक्तुम म्हणून त्यांचाच इंटरव्ह्यू चाललेला होता. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं की दुबईचं फ्युचर काय आहे. त्यावेळेला तो म्हणताना म्हणाला की त्यांचं इंग्रजीमध्ये सांगितलंय माय फादर was on camel. I am in Mercedes. My son is going to be in Land Rover. My grandson would be also in Land Rover. But my great grandson would be again back on the camel. तर त्यांनी विचारले याचा अर्थ काय आहे. तर तो म्हणाला की टफ मेन क्रिएट्स इझी टाइम. इझी टाइम क्रिएट्स वीक मेन अँड वीक मेन क्रिएट्स टफ टाइम्स. आणि त्यामुळं आपल्याला या समाजामध्ये चांगले विद्यार्थी घडत असताना ज्याला आपण वॉरियर म्हणतो आपल्याला वॉरियर लोकांची निर्मिती करायची आहे आणि आपल्याला पॅरासाइट निर्माण करायची नाही. तेव्हा पॅरासाइट असू नका. आपलं जीवन जगण्याच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते आत्मसात करा आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठा योगदान द्या. पुन्हा एकदा आपलं मनस्वी कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. विद्यापीठाचं यश आणि त्याचा आलेख हा सतत चढता आहे याबद्दल आम्हा सर्वांना अतिशय अभिमान आणि कौतुक आहे. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं माननीय कुलपती यांचा आपण सत्कार करणार आहोत. आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारी कुलपती आणि राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचा आपणा सर्वांच्या वतीनं आणि पुणे विद्यापीठाच्या वतीनं आता सत्कार होतो आहे. सत्कार कर द्या तुम्ही पहिले. अजी अच्छा आजच्या या 118व्या पदवीप्रदान समारंभासाठी लोकसभेच्या माजी सभापती आदरणीय सुमित्राताई महाजन देखील आवर्जून उपस्थित आहेत. सुमित्राताई, आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय कुलगुरूंच्या वतीनं आणि सर्व सदस्यांच्या वतीनं आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्याला आदरपूर्वक सर्वजण आम्ही नमस्कार करत आहोत आणि मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माननीय कुलसचिव पदवी प्रदान समारंभ सुरू करण्याविषयी माननीय कुलपती यांना विनंती करतील. माननीय कुलसचिव. Honorable Chancellor, sir, kindly declare the convocation open. जल्दी तो नहीं करना ना. चलो हो गया. ओके. इज्जत जन हो पदवी प्रदान समारंभास
आता प्रारंभ होत आहे. या सभागृहातील देखील दीप प्रज्वलित करावा अशी मी माननीय कुलगुरूंना विनंती करतो. घे ना. ठीक आहे. धन्यवाद. यानंतर विद्याशाखांचे अधिष्ठाते आपापल्या विद्याशाखेतील पदवी घेणाऱ्या स्नातकांना पदवी आणि पदविका प्रदान करावी अशी विनंती माननीय कुलपती यांना करणार आहेत. प्रथमतः विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर मनोहर चासकर. माननीय कुलपती यांना विनंती की विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्व पदविका, पदवी, पदव्युत्तर, पदवी आणि PhD इत्यादी प्रदान करण्यात यावे ही विनंती. यानंतर वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर पराग पाळकर. माननीय कुलपती यांना विनंती की वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील सर्व पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि PhD इत्यादी प्रदान कराव्यात ही विनंती. यानंतर मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अंजली कुरणे. माननीय कुलपती यांना विनंती की मानव विज्ञान विद्याशाखेतील सर्व पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि PhD इत्यादी प्रदान कराव्यात ही विनंती. यानंतर आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव सोनवणे. माननीय कुलपती यांना विनंती की आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील सर्व पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि PhD इत्यादी पदव्या प्रदान कराव्या ही विनंती. याप्रमाणे सर्व अधिष्ठात्यांनी स्नातकांना पदव्या आणि पदविका प्रदान करण्याची विनंती केल्यानंतर आता माननीय कुलपती पुढील प्रमाणे घोषणा करतील. माननीय कुलपती. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान, आंतर विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतील विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या व येथे ऑनलाईन उपस्थित असलेल्या तसेच अनुपस्थित राहून पदवी घेणाऱ्या सर्व स्नातकांना त्या पदव्या आणि पदविका प्रदान करण्यात येत आहेत. यानंतर माननीय कुलपती विद्यार्थ्यांना आता उपदेश करतील. विद्यापीठाच्या कुलपती म्हणून विधिवत प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांन्वये मी असे घोषित करतो की आपण सर्व उपस्थित स्नातक आणि ज्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे त्या सर्वांनाही आपापल्या पदव्या व पदविका ग्रहण करण्यासाठी स्वीकृत करीत आहे. या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलपती या नात्याने मी तुम्हाला प्राचीन ऋषीच्या शब्दामध्ये उपदेश करीत आहे तो तुम्ही ध्यानात ठेवा व त्याप्रमाणे आचरणात आणवा. सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायात मा प्रमदः, सत्यात न प्रमिदितव्यम, धर्मात न प्रमदितव्यम, कुशलात न प्रमदितव्यम, भूत्ये न प्रमिदितव्यम, स्वाध्याय प्रसूनाभ्याम न प्रतितव्यम, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव, यानि अन्वद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितानि नो इतराणि, यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वया उपास्यानि. एषः आदेश, एषः उपदेश, एतत् अनुशासनम् एवं उपासितव्यम. माननीय कुलपतींच्या या उपदेशानंतर आता सर्व स्नातक हे आसनस्थ होतील. यानंतर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदक, उत्कृष्ट विद्यार्थी 2019-20 चं सुवर्ण पदक आपण बहाल करणार आहोत आणि त्यासाठी मी नाशिकच्या KTHM महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत उमेश मुंदडा यांना
व्यासपीठावर याची विनंती करतो आणि माननीय कुलगुरू यांना अशी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदक उत्कृष्ट विद्यार्थी 2019-20 हे सुवर्ण पदक वेदांत उमेश मुंदडा यांना सुपूर्त करावं. दृष्टीहीन असलेले श्रीयुत वेदांत यांनी आपल्या समोर एक अत्यंत उत्तम असं प्रेरणेचं उदाहरण समोर टाकलेलं आहे आणि खरोखर आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी, स्फूर्ती घ्यावी असा हा क्षण आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये श्रीयुत वेदांत मुंदडा यांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. यानंतर माननीय कुलगुरू माननीय पाहुण्यांना दीक्षांत भाषण देण्यासंबंधी विनंती करतील. माननीय कुलगुरू. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय सुमित्रताई महाजन यांना मी विनंती करतो की आपण स्नातकांना उद्बोधन करावं. म्यूट केलं का तू? हा नमस्कार, आवाज येतोय? येतोय आवाज? हा सुमित्रताई आवाज येतोय व्यवस्थित, अगदी येतोय. धन्यवाद. नाही, आमच्या इथे इंदोरला लाईट नाही येत म्हणून काही वेळा प्रॉब्लेम होतो थोडासा, म्हणून विचारलं. यहाँ आज इस कार्यक्रम में उपस्थित सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी पुणे उनके दीक्षांत समारोह में उपस्थित आज हमारे अत्यंत आदरणीय वैसे यूनिवर्सिटी के चांसलर और हमारे राज्यपाल माननीय राज्यपाल जी कोश्यारी जी को मैं प्रणाम करती हूँ, नमस्कार करती हूँ। उसी प्रकार यहाँ पर उपस्थित इस व्यासपीठ पे उपस्थित है हमारे यूनिवर्सिटी के वाइस चांसलर नितिन करमलकर जी तथा कुलगुरु भी उपस्थित है, वहाँ के नामदार उपस्थित है, प्रोफेसर्स उपस्थित है, कई विभागाध्यक्ष भी उपस्थित है और अनेकानेक ऐसे व्यक्ति जिन्होंने यूनिवर्सिटी के सभी स्टूडेंट्स को सतत मार्गदर्शन किया है, मदद की है, पूरा स्टाफ मेंबर, मैं सभी को नमस्कार करती हूँ। आज का दिन देखा जाए तो हमारे बच्चों विद्यार्थियों को, मैं कहूँगी विद्यार्थी कहूँ तो उसमें विद्यार्थिनी भी आ गई, सभी की दृष्टि से बहुत महत्वपूर्ण ऐसा दिवस है। पहली बात तो ये है पुणे यूनिवर्सिटी, अब जिसका नाम सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी है, पुणे यूनिवर्सिटी का अपना एक नाम तो है ही, अपना एक काम है और वह काम अब इंटरनेशनल लेवल पे गया है। अभी अभी हमने पूरा विवरण सुना किस प्रकार दूसरे देशों के यूनिवर्सिटी के साथ 7-7, 8-8 विषयों पर हम सहयोग से काम कर रहे हैं। इतना ही नहीं, जैसे अभी हमारे वाइस चांसलर जी ने बताया कि अनुसंधान भी यूनिवर्सिटी में अब शुरू, आवश्यकता जो है आज की, जो अगर जो कोरोना आए थे उसके बारे में जो अनुसंधान, यानी यूनिवर्सिटी में अब उन्होंने अपने भाषण में बहुत ठीक तरीके से कहा कि आसपास घटने वाली जो घटनाएं हैं हमारे, अब विद्यार्थी जब यहाँ से पढ़ करके आगे निकल जाएगा, आगे जाएगा, समाज में काम करने लगेगा, एक अलग ही उसका वो अनुभव होगा, लेकिन उसके लिए उसकी तैयारी कहीं ना कहीं यूनिवर्सिटी में ही होती है। और इस दृष्टि से यूनिवर्सिटी में आसपास घटने वाली जो अनेक घटनाएं हैं, उन घटनाओं से संदर्भित रह करके किस प्रकार विद्यार्थी काम करे, ये भी आपकी यूनिवर्सिटी में आप देखते हो। मैं आपका अभिनंदन करती हूँ। एक नए नए आयाम आपने खोले हुए हैं
आगे भी विचार करता है और ये आवश्यक भी है। आपने जो शब्द यूज किया कि आजकल सही बात होती है कि कंफर्ट जोन से बाहर आना, और अब मैं कहूंगी कि अभी तक तो विद्यार्थी हो सकता है कोई हॉस्टल में रह करके सीखा हो, कोई अपने घर से ही पढ़ने के लिए आया हो, कॉलेज का एक अपना अनुभव रहता है, और उस कॉलेज जीवन में अनेकानेक अनुभव आए हो तो भी कहीं ना कहीं वो थोड़ा सा माता पिता की छाया में, गुरु की छाया में इस प्रकार से पढ़ता है। अब सही माने में यहाँ पदवी परीक्षा प्राप्त करने के बाद अब जरूर कंफर्ट जोन छोड़ करके आपको आगे, जैसा मैं कहती हूँ कि कॉलेज में रहो, यूनिवर्सिटी में रहो, तो हम एक सरोवर में तैरते हैं, उसका एक अपना आनंद है। हमें मालूम है कि यहाँ आसपास लोग खड़े हैं, हमें बचाने कोई आएगा। अब इस सरोवर से आप सागर में तैरने के लिए जाओगे, वहां की जो बड़ी बड़ी लहरें उठेगी उसका भी जीवन में सामना, उसकी ये तैयारी है एक प्रकार से। आज जो आप यहाँ पर कुछ डिग्री हाथ में लेकर के जाओगे, मेरा सभी विद्यार्थियों से कितना ही कहना है, बहुत ज्यादा नहीं कहूंगी मगर अपने अनुभव से भी बात करूंगी। जीवन में हम भी बहुत साल अब देखती हूँ परिवर्तन कैसे धीरे धीरे आता है। पहले ये होता था शिक्षा जो ग्रहण करना है वो एक तुम्हारी अपनी पर्सनैलिटी बनाने की दृष्टि से ज्ञान प्राप्ति, फिर उस ज्ञान के आधार पर बाहर निकल करके अनुभव लेकर के अपना करके समाज के साथ मिल करके तुम्हारा व्यक्तिमत्व उभारना है, समाज के लिए कुछ करना है। आजकल सच बताती हूँ कि थोड़ा ऐसा होता है कि विद्यार्थियों से जब मैं बात करती हूँ, एक बार मैं लॉ कॉलेज में गई थी और लॉ कॉलेज में मैं विद्यार्थियों से बात कर रही थी, लड़के लड़कियां दोनों बैठे थे। तो कुछ विद्यार्थियों से मैंने बात करी कि आपने एक तो लॉ क्यों ज्वाइन किया और इसके बाद क्या करोगे। तब कहीं ना कहीं बात सामने ये आई, कम से कम मैं बताऊं 10 में से 8 लोगों ने मुझे बोला कि अब डिग्री हाथ में आने के बाद हमें एक कोई किसी कॉर्पोरेट ऑफिस में हम काम करेंगे, उस कॉर्पोरेट ऑफिस में हमें एक अच्छा पैकेज मिलेगा, वी विल सिलेक्ट द पैकेज, जहां अच्छा पैकेज होगा वहां जाके हम काम करेंगे। 2 ही लोगों ने केवल इतना कहा कि नहीं, हम प्रैक्टिस करेंगे, हम लॉ के लिए हम प्रैक्टिस करेंगे, हम सामान्य जनता की भी लड़ाई लड़ेंगे, कानूनी लड़ाई लड़ेंगे, उनकी मदद हो जाती है। अब ये जीवन का दृष्टिकोण है। मैं किसी को नाम नहीं रखती, पैकेज लेना भी कोई बुरी बात है ऐसा नहीं है, मगर हम मैंने कुछ ज्ञान अर्जित किया है उससे मैं मदद करूंगा, किसी को फीस तो लूंगा मगर फीस लेने के बाद कानूनी लड़ाई में लड़ूंगा। जीवन की लड़ाई है ये, मैं किसी के मदद के लिए लड़ाई लड़ूंगा, ये भी एक बात होती है। मेरे ज्ञान का उपयोग कॉर्पोरेट ऑफिस में भी होगा, मैं ये नहीं कहती, मगर मेरा ये आजकल ये केवल मैं लॉ कॉलेज की बात नहीं कहती, एक जनरल जब आप बच्चों से बात करो, पहले ये होता था कि हम डिग्री लेकर के कहीं नौकरी पे लग जाते थे तो पूछा जाता था वेतन कितना है महीने का। अब थोड़ा ये होता है कि अब वेतन की बात नहीं, बदलता चला गया, ये जमाना बदलता है, शब्द भी बदलते हैं ऐसे। तो आजकल बात ये होती है कि पैकेज क्या मिलेगा, वो साल भर का पैकेज, और पैकेज का अपना महत्वपूर्ण पैकेज तो चाहिए। उसके कारण जैसे हम बोलते ना, इस कंफर्ट जोन से आप बाहर निकलोगे तो भी कुछ कंफर्ट तो जीवन में आवश्यक है, और इसलिए उस जीवन यापन के लिए पैकेज नहीं चाहिए ऐसा मैं नहीं कहूंगी, मगर मैं विद्यार्थियों को कहूंगी कि वो पैकेज की आप चिंता करोगे, वो अच्छे से अच्छा पैकेज आपको मिले, इसकी जब आप बात करोगे तब कहीं ना कहीं ये सोच भी आपने सोचा भी होगा, क्योंकि यहाँ जैसे आपके अभी वाइस चांसलर बता रहे थे, नितिन जी बता रहे थे, बहुत सारी यहाँ पर एक्टिविटी चलती है, उसकी वजह से आपने कुछ ग्रहण किया होगा। तो उसमें बात यह है कि उस पैकेज को, जीवन यापन का जो पैकेज आप बात करते हो, उसके साथ साथ कहीं ना कहीं जीवन का भी एक पैकेज होता है, उसका भी आपने विचार किया होगा, और उसमें जो अनुभव आते हैं उस अनुभव के आधार पर आगे जाकर के
हम आजकल बात करते हैं पर्सनालिटी डेवलपमेंट। पर्सनालिटी डेवलपमेंट में कई बार हम गलती से ये समझ बैठते हैं, मैं दिखता कैसा हूँ ये दिखना, मेरी बॉडी अच्छी होना, सुडौल शरीर होना, मेरे हाव भाव अच्छे होना। कई बार आईने के सामने खड़े रहकर भी हम प्रैक्टिस करेंगे। और ये सबके साथ हाउ आई लुक, मैं आपको कहूंगी ऐसा केवल नहीं है। हाउ आई लुक के साथ व्हाट आई एम, मैं क्या हूं। दिखना महत्वपूर्ण है ही, दिखना तो अच्छा चाहिए, मैं उसको नकार नहीं रही हूं। मराठी में हम कहते हैं की असणं आणि दिसणं दोन्ही पाहिजे. दिसणं पाहिजे पण असणं महत्वाचं. तुम्ही काय आहात, व्हाट यू आर, अंदर से क्या बिल्टअप है तुम्हारे मन में, इमोशनली संवेदनशीलता कितनी है। कई बार होता है ना, जैसा मैंने कहा दिखना चाहिए, तो आप सिर के बाल भी अच्छे आजकल करते हो, अनेक अनेक प्रकार के हेयर कट है। आप कंप्यूटर में भी देखते हो कौन सा मेरे लिए अच्छा लगेगा, होना चाहिए हेयर कट तो अच्छा होना चाहिए। मगर जिस सिर पे वो हेयर कट है आपका, उस सिर के अंदर भी जो स्थिति है, जो आपका ब्रेन है, जो सोचता है आपके लिए, जो आपको कुछ बताता रहता है, वो कितना डेवलप हुआ है, उसमें क्या क्या ज्ञान भरा, और वो ज्ञान उस पर आप मन से कितना सोचते हो, वो दोनों मन से कितने जुड़े हुए हो, और उसके साथ आप समाज से कितने सह संवेदना, ये बहुत आवश्यक। तो इसलिए पर्सनालिटी डेवलपमेंट के साथ साथ बच्चों कैरेक्टर डेवलपमेंट, कैरेक्टर उतना ही महत्वपूर्ण है। और अब यहाँ जो आपने उठाए होगे, जीवन के अमृत कण उठाए होगे, अच्छी बुरी दोनों प्रकार की कहीं ना कहीं अनुभूति आपको आई होगी, अनुभव आए होंगे। कई बार होता है कॉलेज में जाते से रैगिंग होता है, कुछ कटु घटनाएं भी होती है, होता है ऐसा। अब हमारे जमाने में कब होता था, मगर होता है आजकल। अगर या आपके आसपास के आपके दोस्तों में कहीं अपमान अपमान सब कुछ चलता है, मगर उसमें से कटुता अपने धारण करके निकल रहे हो समाज के लिए, या ठीक है ये होता रहता है, अब इसमें से मैं निकल आया, किसके सहारे से निकल आया, मेरे कौन से दोस्त अच्छे थे, कैसे मैं इसमें से बाहर निकलूं, मेरी पर्सनालिटी में कैसे परिवर्तन, और वो आना आवश्यक है। अब बाहर में जाऊंगा तो क्या अच्छी चीजें लेके जाऊंगा, ये सब सोच के आपको निकलना। तो ये डिग्री यानी केवल वो विषय की डिग्री आप लेके नहीं जा रहे हो, मैं ये आपको कहना चाहूंगी कि ये डिग्री में कहीं ना कहीं वो पूरा अनुभवजन्य ज्ञान जो आपने कॉलेज में पढ़ते समय अपने गुरु की कई सारी चीजें देखी होगी। क्योंकि मैं आपको बताऊं, ये जो ज्ञान प्राप्त है आपको, बहुत बड़ी चीज है। नेल्सन मंडेला जी कहते थे कि एजुकेशन इज ए वेरी पावरफुल वेपन, बाय यूजिंग इट यू कैन चेंज द वर्ल्ड। ये ताकत है आपकी, आप इसको पूरे विश्व को कहीं ना कहीं बदल सकते हो या कुछ दे सकते हो। अब अच्छा बुरा आपको सोचना है, अपने अच्छा ही सोचना है, और इसलिए आप यहाँ से बाहर निकलोगे तो मेरा आपसे एक ही निवेदन है, अब अपने पैरों पे, कंफर्ट जोन से बाहर आओगे। अब माता पिता भी आपसे अपेक्षा करेंगे, घर के लोग अपेक्षा करेंगे कि ये कुछ मिला आपको, और हम हमेशा कहते आए हैं कि हम अकेले तो है नहीं। कभी भी आप सोचो, मैं अकेला चला 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 चलता गया, मेरे आगे पीछे कोई है नहीं, तो वो भी कोई अच्छी स्थिति नहीं है। और कारवां आगे बढ़ गया, मैं पीछे रह गया, ये भी अच्छी स्थिति नहीं है। तो हमें समाज के साथ ही रहना है, समाज के साथ ही बड़े होना है। तो साथ ही का मतलब जो है, समाज को साथ में लेकर के, समाज के लिए कुछ करते हुए, किसी के लिए कुछ करना। तो मेरे ज्ञान का सदुपयोग संवेदनशीलता के साथ अच्छे तरीके से मैं समाज के लिए कैसा करूं, वो करते करते मैं अपने लिए भी कुछ ग्रहण करूं, दोनों एक साथ ही होगा। और मुझे पूरा विश्वास है आपने इस प्रकार की कुछ सोच लेके आप जीवन में आगे बढ़ोगे। और आगे का पथ कठिन नहीं है, ये बात जरूर है कि मैंने कहा आप कंफर्ट जोन से बाहर आ गए, अब आपको अपनी लड़ाई लड़ना। बिल्कुल सही बात करी, आप वॉरियर बन के निकल रहे, आपको अपने अनुभव से। और ये भी ध्यान रखो जीवन में
केवल कुछ हमें प्रमोशन मिल गया ऑफिस में तो बहुत कुछ मैंने पा लिया, मेरा वेतन बढ़ गया तो बहुत कुछ पा लिया, ऐसा नहीं है। उस प्रमोशन के साथ मेरे समाज में क्या प्रमोशन, यानी सामाजिक मेरे लिए जो भाव है वो कितना बढ़ गया है, मेरे दोस्तों के मन में, मेरे आसपास के लोगों के मन में कितना मेरे लिए क्या अच्छा भाव है, मैं क्या कर सका हूँ। अगर मैंने शिक्षा पाई तो उसके साथ मेरा इस समाज के किसी व्यक्ति को या किसी बच्चे को मैं कितनी मदद कर रहा हूँ, इसको सह संवेदना, तो मेरा पूरा विश्वास है आप ये सब चीजें लेकर के आगे जरूर बढ़ोगे। बढ़ते समय हर कदम पे मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ समाज है, तो इसका अर्थ मैं भी समाज के साथ हूँ। ये दोनों भाव लेकर के आप यहाँ से जाओगे, खूब प्रगति करो, अपने राष्ट्र के लिए भी सोचो, अपने घर के लिए तो सोचना ही है, परिवार के लिए सोचना है, मगर अपना परिवार ज्यादा से ज्यादा बढ़ाओ। ये जो भाव है इसके साथ हम बोलते हैं ना, कृण्वन्तो विश्वमार्यम, कई सारी चीजें आपने वहां बैठ करके सुनी होगी, अब ये आपको उसका पालन करते हुए आगे बढ़ना है। और मेरा पूरा पूरा विश्वास है जीवन में आगे बढ़ोगे। शिक्षा कभी समाप्त नहीं होती, ज्ञान प्राप्त करना कभी समाप्त नहीं। जैसे मैं आज जाती हूँ बाहर तो इस उम्र में भी आपसे कुछ सीखती हूँ, नए बच्चे क्या सोच रहे हैं, कई बार मैं मेरे पोते से सीखती हूँ वो क्या सोच रहा है, तो ये अब मुझे समझना चाहिए। मेरे जमाने में ऐसा था, आज अब ऐसा नहीं है। अब मैं आज इसका उपयोग कर रही हूँ, उसकी मदद से वर्चुअली हम बात कर रहे हैं, तो ये मुझे भी तो शिक्षा ग्रहण करना कभी जीवन में समाप्त नहीं होता, मगर उससे मेरा जीवन और मेरे साथ साथ जो मेरे साथ है उनका जीवन में समृद्ध कैसे करूं, इतनी सी एक बात साथ में लेके जाओ। और मेरा पूरा विश्वास है प्रगति के रास्ते पर हम सभी लोग जो आपका भला चाहते हैं वो सतत विचारों से, दृष्टि से आपके साथ जरूर रहेंगे। शुभास्ते पंथाना। खूप आभार सुमित्राताई. विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आपण प्रमुख पाहुण्यांच्या या स्वरूपामध्ये दीक्षांत भाषण देऊन आम्हा सर्वांना संबोधित केलं, याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. यानंतर माननीय कुलगुरू नामदार श्रीयुत उदयजी सामंत, मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य, यांना स्नातकांना संबोधित करण्यासाठी विनंती करतील. नमस्कार. आज अत्यंत चांगला असा योग आहे, कारण कुलगुरू कोकणातले आहेत, मंत्री महोदय रत्नागिरीचे म्हणजे आमच्याच कोकणातले आहेत, आणि ताई जरी इंदोर मधून आठ वेळा लोकसभेवर जरी आल्या असल्या तर त्यांचं मूळ गाव कोकणातलं चिपळूणच आहे, आणि त्यामुळे त्यांनी कम्फर्ट झोन सोडला तर काय होतं हे प्रत्यक्ष त्यांनी आपल्या समोर त्याचं एक उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे. मंत्री महोदय रत्नागिरीचे आहेत, आणि रत्नागिरी कशासाठी प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. मे महिना संपला, पण आपण जे काय तिथला जो अल्फांचा हापूस आंबा, सरांचा सुद्धा स्वभाव तसाच आहे, अत्यंत गोड अशा स्वभावाचे. आमच्या मंत्री महोदयांना विनंती करतो की स्नातकांना त्यांनी संबोधित करावं. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या 118व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय कोश्यारी साहेब, मूळच्या माझ्या जिल्ह्यातल्या असलेल्या आणि ज्यांनी आमच्या जिल्ह्याचा झेंडा देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर पुरला अशा आम्हाला सर्वांनाच आदरणीय अशा सुमित्राताई, डॉक्टर नितीनजी करमळकर, उमराणीजी, प्रफुल्लजी पवार, सर्वच माझे विद्यापीठाचे सहकारी, विद्यार्थी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, राज्यपाल महोदयांची देखील दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी विदर्भामध्ये आहे, गोंदियामध्ये या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलोय. त्याच्यामुळे करमळकर सर, आपला जो प्रोटोकॉल वाईज पेहराव आहे तुम्ही करू शकलो नाही, त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी आपली व्यक्त करतो. आणि दुसरी देखील महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की कदाचित असा गैरसमज व्हायला नको की निमंत्रण पत्रिकेवर माझं नाव नसतं तर मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असतो की नाही, ही शंका घेण्याचं काही कारण नाही.
कारण ज्या कार्यक्रमाला राज्यपाल महोदय उपस्थित राहणार आहेत, ज्या कार्यक्रमाला सुमित्राताई उपस्थित राहणार आहेत, मला असं वाटतं की त्या निमंत्रण पत्रिकेवर उदय सामंतचं नाव आहे किंवा नाही याला मी जास्त महत्व देत नाही. मी ज्यावेळी मंत्री म्हणून काम करतोय, माझी जबाबदारी आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, बरोबर घेऊन त्या विद्यापीठाचा उत्कर्ष करणं आणि याच भावनेतनं नाव असलं काय किंवा नसलं काय 100% या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो असतो आणि त्याच्यामध्ये कुठेही माझ्या मनामध्ये किंतु परंतु आहे अशातला अजिबात भाग नाही. मला विशेषतः या विद्यापीठाचं कौतुक एवढ्यासाठीच करायचं आहे की जगाच्या पातळीवर विद्यापीठांची यादी बनवली जाते, कुठची विद्यापीठं किती चांगलं काम करतायत, कुठच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत. या सगळ्या यादीमध्ये डॉक्टर कळमळकरांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे विद्यापीठ सामील झालं. त्याबद्दल देखील शासनाचा मंत्री म्हणून कळमळकर तुमचं आणि सर्वांचंच मला मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि कोकणातली एक व्यक्ती मनात आणलं तर काय करू शकते हे डॉक्टर कळमळकरांनी दाखवून दिलं, त्याबद्दल देखील मला त्यांना धन्यवाद द्यायचे, त्यांचं मनापासूनचं कौतुक करायचं. मला ताईनं देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि राज्यपाल महोदयानं देखील सांगितलं पाहिजे की पुणे विद्यापीठानं आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्याची स्थापना कधी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कशासाठी झाली हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु पुणे म्हटलं, पुणे जिल्हा म्हटलं की एज्युकेशनल हब असं हल्ली देशाच्या समोर येतं. IT सेक्टरमध्ये अतिशय चांगलं उजवे काम करणारे जिल्हा म्हणून लोकांच्या समोर येतो. पण या सगळ्या आधुनिक जगामध्ये काम करत असताना माझं विद्यापीठ देखील या सगळ्यांच्या पुढे आहे हे दाखवण्याचं काम विद्यापीठाने केलंय आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मी अनेक वेळा विद्यापीठामध्ये जातो, अनेक वेळा मला विद्यापीठाच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळते. पण नवीन नवीन उपक्रम आणि जो उपक्रम कोविडच्या निमित्तानं आपण सगळेच शिकलो आणि ज्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आता बोलतोय तो ऑनलाईन उपक्रम, याच्यामध्ये देखील एक वेगळं स्थान नक्कीच पुणे विद्यापीठानं तयार केलेलं आहे. आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमच्या कमिटीवर देखील महाराष्ट्र शासनाला डॉक्टर कळमळकर सरांना घेणं भाग पडलं. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी स्टुडिओ उभे केले, ज्या पद्धतीनं त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीनं आहे त्याच्यापेक्षा प्रगत होईल या पद्धतीनं काम केलं, त्याच्यामुळे त्यांची दखल महाराष्ट्र शासनाला देखील घ्यावी लागली हे देखील मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. नवं शिक्षण धोरण येत असताना केंद्र शासनानं जे शिक्षण धोरण जाहीर केलंय ते आता महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं राबवायचं यासाठी देखील डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही पुढे काम करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातला विद्यार्थी, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आज जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आणि जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये सरस ठरू शकतो. ही भावना घेऊन आणि हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही सगळे आज या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काम करतोय. एक महत्वाची गोष्ट जी प्रत्येक दीक्षांत समारंभामध्ये मी सांगितली ती देखील मी ताईंना नम्रतापूर्वक सांगतो आणि राज्यपाल महोदयांना देखील सांगतो की कोविडच्या ह्या पॅन्डेमिक मध्ये ज्यावेळी पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता होती, ज्यावेळी आरोग्य विभागाला सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता होती, महसूल विभागाला सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता होती, तर त्याच्यामध्ये जर पुढाकार कोणी घेतला असेल तर महाराष्ट्रातल्या NSSच्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि पुणे विद्यापीठाच्या लाखो NSSच्या विद्यार्थ्यांनी या चळवळीमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्राच्या प्रशासनाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करणं गरजेचं आहे आणि विशेषतः त्यांच्या पालकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. जे मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत आलो, महाराष्ट्र शासनानं त्यावेळी असा एक नियम केला होता की या NSSच्या विद्यार्थ्यांना जर या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्या पालकांची संमती असणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र हा संस्कृती जपणारं राज्य आहे, महाराष्ट्र ही परंपरा जपणारं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि म्हणून पालकांनी देखील मला असं वाटतं की जिजामातेचा आदर्श घेऊन संमतीपत्र देण्यापेक्षा पालक स्वतःहून पुढे आले आणि आमच्या मुलांना या चळवळीमध्ये सामील करून घ्यावं असं प्रत्येक विद्यापीठाला त्यांनी लेखी स्वरूपाचं दिलं. ही ऊर्जा जी पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली त्या पालकांचं देखील कौतुक करणं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रमप्राप्त आहे. ज्यांनी आज पदवी घेतली ते मला असं वाटतं की 1,60,959 विद्यार्थी आहेत. त्या सगळ्याच पदवी घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की आदर्श आपण कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवत असतो आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना आज मला विद्यार्थिनी भगिनींना एक विनंती करायची आहे की आज ज्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित आहे त्या लोकसभेच्या माजी सभापती होत्या, त्याचा उल्लेख कळमळकर सरांनी 8 वेळा त्यांनी लोकसभा लढली, लोकसभा मध्ये जिंकून त्या लोकसभेच्या सभापती झाल्या.
तसंच एक महाराष्ट्रातलं आपलं उदाहरण आहे की माननीय प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती म्हणून दिल्लीमध्ये त्यांनी आपली कारकीर्द केली. मला असं वाटतं की एखाद्या सेक्टरमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल व राजकारणामध्ये काम करायचं असेल तर मला असं वाटतं की ही दोन मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत की त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्त्री असताना देखील आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलं की आम्ही देशाचं नेतृत्व करू शकतो, आम्ही देश चालवू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमाला सुमित्राताई उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सुमित्राताई आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विद्यापीठाच्या पदवी घेतलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. ज्यांनी PhD घेतलेली आहे त्यांना देखील त्यांचं मी कौतुक करतो. त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मला सामील करून घेतल्याबद्दल विद्यापीठाला देखील धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदय आणि सुमित्राताई हे उपस्थित राहिले त्याबद्दल या विभागाचा प्रमुख म्हणून आपल्याला देखील धन्यवाद देतो, आपले देखील आभार मानतो. सगळ्याच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप आभार श्री उदयजी सामंत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 118व्या या पदवी प्रदान समारंभामध्ये आपण आवर्जून उपस्थित झालात, संबोधित केलं याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माननीय कुलगुरू माननीय कुलपतींना अध्यक्षीय भाषण देण्यासंबंधी विनंती करतील. तुम्ही कर लो क्या करना. विद्यापीठाचे कुलपती, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंह कोश्यारीजी यांना मी नम्रपणे विनंती करतोय की आपण अध्यक्षीय भाषणाची सुरुवात करावी. जय हो. सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के 118वें दीक्षांत समारोह के अवसर पर आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि आदरणीय सुमित्राताई जी, विशिष्ट अतिथि हमारे प्रदेश के शिक्षा मंत्री उदय सामंत जी, हमारे विश्वविद्यालय विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर नितिन करमलकर जी, प्रति उप कुलगुरु डॉक्टर NS उमराणी जी, अन्य विद्यापीठ के पदाधिकारीगण, विद्या परिषद के सभी सदस्यगण, यहाँ आज जो पदवी ग्रहण कर रहे हैं, ऐसे मुझे बताया गया कि 1,61,000 से ऊपर ऐसे डिग्री होल्डर्स हैं, 58 MPhil है, 465 PhD हैं और 119 गोल्ड मेडलिस्ट हैं. ऐसे जितने भी हमारे आज छात्रगण छात्राएं आज डिग्री ग्रहण कर रहे हैं, ऐसे सभी उपस्थित मित्रों, मैं सबसे पहले हमारे आज जिन छात्र छात्राओं ने विविध पदवी ग्रहण की है और इस पदवी ग्रहण करके वे नए जीवन में प्रवेश करेंगे, नई सीढ़ियों को चढ़ेंगे, नई ऊंचाइयों को चढ़ेंगे और एक आशा के साथ, एक विश्वास के साथ और एक अत्यंत प्रसन्नता के साथ उनके लिए आज का ऐसा मुहूर्त है. इस अवसर पर मैं सभी सफल ऐसे छात्र छात्राओं को, डिग्रीधारियों को अपनी ओर से उनको बधाई देता हूं, उनका हार्दिक अभिनंदन करता हूं और उनके सफल भविष्य के लिए शुभेच्छा प्रकट करता हूं. मैं आदरणीय सुमित्राताई जी का बहुत आभारी हूं कि वे इस विद्यापीठ के कार्यक्रम में आज की मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हुई और उन्होंने अत्यंत ही मार्मिक और स्पष्ट शब्दों में न केवल छात्र छात्राओं का, मुझे लगता है कि मेरे जैसे अपने छोटे भाइयों का भी उन्होंने मार्गदर्शन किया है, इसलिए मैं उनका भी आभार प्रकट करता हूं. मैं प्रदेश के शिक्षा मंत्री
उदय सामंत जी को भी धन्यवाद देता हूं कि वे सुदूर गढ़चिरौली में है, लेकिन वहां रहते हुए भी यदि कुलगुरु जी आपके विश्वविद्यालय को, आपके विद्यापीठ को नहीं भूले हैं, तो समझ लो इस साल कुछ न कुछ विशेष आपके लिए करेंगे। इसलिए उनको भी मैं बहुत धन्यवाद देता हूँ। मुझे लगता है कि कोई बहुत लंबा मैं व्याख्यान दूं या कोई उपदेश दूं, ये कोई आवश्यक नहीं है। वैसे तो ये जो तैत्तरीय उपनिषद से सत्यम वद धर्मम चर आदि जो आपके सामने बोला गया है, उसको अगर हमारे कुलगुरु सभी छात्र छात्राओं को जिन्होंने आज पदवी ग्रहण की है, आपने उसका मराठी अनुवाद भी किया है, वो सभी छात्र छात्राओं को दें, तो मैं सोचता हूं उसमें से अगर केवल पहला ही पाठ याद करना है, सत्यम वद, तो मैं सोचता हूं कि आप में से कोई महात्मा बुद्ध बन जाएगा, जिनको आज देश की दुनिया के अनेकों लोग में पूजा जाता है। उनमें से आप कोई महात्मा गांधी बन जाएगा, जो सत्य और अहिंसा के लिए प्रसिद्ध है। एक एक चीज मुझे लगता है कि जो हम बोलते हैं वो बोलने के लिए नहीं, वो सीखने के लिए होनी चाहिए। मुझे ध्यान है हम पढ़ते थे तो हमारे सामने हमारे गुरु युधिष्ठिर का उदाहरण देते थे, कहते थे कि द्रोणाचार्य ने पांडवों कौरवों से कहा कि आज का पहला पाठ है सत्यम वद, सत्य बोलो। तो अगले दिन पूछा, सबने कहा हाँ सीख लिया, हम याद है क्या है सत्यम वद। युधिष्ठिर से कहा तुमको याद हो गया? उसने कहा नहीं मुझे तो याद नहीं हुआ। और अगले 2 दिन 3 दिन मार भी खाई। उस जमाने में मारते बहुत थे, डंडा लगाते थे, पता नहीं करमलकर जी को लगे कि नहीं लगे डंडे, तो उस जमाने में ऐसा होता था। तो लेकिन जब 5-6 दिन बाद फिर पूछा पहला पाठ याद हुआ सत्यम वद? उन्होंने कहा जी हाँ अब मुझे पाठ याद हो गया है। अरे इतना छोटा पहले क्यों याद नहीं हुआ? इसलिए याद नहीं हुआ कि मुझे सत्य बोलने की आदत ही नहीं पड़ी थी। अब मैंने सत्य बोलना सीख लिया, जो भी संकट आया मैं सत्य बोलूंगा। तो ये जो सीखना है, ये जो सीखना है, जो उपदेश देते हैं, ये जो भाषण देते हैं, ये केवल बोलने के लिए नहीं है। ये कोई सिनेमा हॉल में जाके मनोरंजन करके घर आ गए और आपने कहा बहुत अच्छा था, एक आध गाना पसंद आया, एक आध नाच पसंद आया, कर लिया। तो हम सब क्योंकि ग्रोन अप छात्र छात्राएं हैं, हम सब अच्छी तरह से विज्ञ हैं हमने जीवन में क्या करना है। हम आज दुनिया देख रहे हैं। एक जमाना था जब हमको अपने गांव से आगे कुछ दिखता नहीं था, पता ही नहीं होता था क्या दुनिया है। आज तो किसी भी गांव में भी चले जाओ, वहां हर जगह आदमी ताजा चीजें सब उसको पता होती है। गांव का व्यक्ति भी आज हर कोई मोबाइल, हमारे महिलाएं भी मोबाइल रखे रहती है। हमको बड़ा कष्ट लगता था कि जब ये आभासी परीक्षा देने की बात थी, घर पर ही परीक्षा देने की बात थी, सबसे पहले हमारे कुलगुरु नितिन करमलकर जी ने कहा कि नहीं सर हम करेंगे। उन्होंने मेरा बड़ा उत्साह बढ़ाया, हमारे सामंत जी का उत्साह बढ़ाया कि नहीं हम कर सकते हैं, ऑनलाइन कर सकते हैं। फिर सारे विश्वविद्यालय के, सारे विद्यापीठ के कुलगुरु मान गए और परीक्षा हुई। हो सकता है कुछ कभी वैसी रही होगी, हो सकता है 100% जैसा चाहते वैसा नहीं हुआ हो, लेकिन साहस किया, काम किया और इस विश्वविद्यालय ने, इस विद्यापीठ ने उसका मार्गदर्शन किया, तो परीक्षाएं हो गई, आगे भी आज भी हो रही है। तो एक प्रकार से हम सब लोग एक ऐसे युग में पहुंच रहे हैं कि जहाँ अब जैसे अभी हमारे करमलकर साहब कह रहे थे कि पुराने की पंच ध्यान रखो, गृह त्यागी। अब तो गृह त्यागी कहाँ है? साल भर से तो घर में पढ़ रहे हैं। अब किसी से कुछ कहो, कैसा समय आ गया है, वर्क फ्रॉम होम। वो मुझे लोग बोले सर वो WFH, मैंने कहा व्हाट इज दिस WFH? मुझे समझ में नहीं आया। अरे सर आप इतना नहीं जानते, वर्क फ्रॉम होम। अब तो सब कुछ जो है घर से ही कर लो, बैठे बैठे कर लो, इतना चीजें एडवांस हो चुकी हैं। और मुझे तो कभी कभी लगता है कि वो जो एकलव्य कहते हैं, कहीं ऐसा न हो कि उसके पास ऐसा ज्ञान था कि उसने घर के बैठे बैठे द्रोणाचार्य से सारी शिक्षा से ले ली थी। ये सोचना चाहिए कि हम सब लोग कैसे कैसे नवीन, अभी इनोवेशन के बारे में बात चल रही थी, हमारी
उन्होंने बहुत अधिक बातें आपको बताई हैं, स्मिता जी ने। मेरा आपसे सब छात्र छात्राओं से अनुरोध है कि हम सब थोड़ा आगे की सोचें और हम कुछ न कुछ इनोवेट करने की सोचें, नया करने की सोचें। हमारे प्रधानमंत्री जी इस पर बहुत आग्रह करते हैं। दुनिया के देश हर बार कितनी चीजें खोज लेते हैं। मुझे बहुत अच्छा लगा, मैं कल कहीं किसी पेपर में टाइम्स ऑफ इंडिया किसी में देख रहा था कि हमारे इस विद्यापीठ के देयर इज सम प्रोफेसर भूषण पटवर्धन, शायद अभी कहीं और है, शायद आगे फिर से आगे शायद, हाँ। तो उन्होंने वर्णन किया है कि कैसे उन्होंने, कोई, मैं साइंस नहीं जानता, आयुर्वेद और उसके बारे में, साइंस के बारे में वर्णन कर रहे थे, एलोपैथी के बारे में, ऐसा लिखा है उन्होंने कि पटवर्धन ने अचले जीन और क्या पॉलीमॉर्फिज्म, इस पर एक बड़ा खोज किया है। उस लेख में उसने लिखा है कि आयुर्वेद को हम कैसे आधुनिक बना सकते हैं, कैसे साइंस के साथ और मेडिसिन के साथ उसको कर सकते हैं, बड़ा महत्व दिया है। यानी आपके उस मैं सोचता हूँ वैसे तो इतना खोज है उनकी, वैसे भी जग प्रसिद्ध होंगे, पर आज मेरे जैसे आदमी को भी लगा कि मेरे विश्वविद्यालय से, मेरे यहाँ के विश्वविद्यालय से ऐसा श्रेष्ठ काम हो सकता है। तो मैं सोचता हूँ कि हमारे जो जिन छात्र छात्राओं ने आज यहाँ पीएचडी की ग्रहण की है, तो आगे और पढ़ेंगे, जिन्होंने एमफिल किया है वो और आगे पढ़ेंगे, और जो बीए बीकॉम ग्रेजुएशन कर रहे हैं, पोस्ट ग्रेजुएशन कर रहे हैं, वो और आगे पढ़ेंगे। हम कुछ न कुछ ऐसा नया चीज खोजें, हम कुछ नई चीज करें। कोई बहुत बड़ी चीज करने की आवश्यकता नहीं है, पर छोटी छोटी भी चीज हम करेंगे तो हम कुछ न कुछ योगदान दे सकते हैं अपने ओर से। उस दिशा में हम सब लोगों को करना चाहिए। और मुझे ये लगा कि जैसे हमारे एक इतना पेंडेमिक आया, लेकिन छात्र छात्राएं हिम्मत नहीं हारे, उन लोगों ने अच्छा काम किया। और जैसा अभी कुलगुरु बता रहे थे कि बहुत सारे काम हमारे एनएसएस ने, हमारे अन्य छात्रों ने, चाहे वो मास्क के बारे में हो या कोई और चीजों की सेवा किया, बहुत काम किया। अभी भी बहुत काम करने की आवश्यकता है। मुझे लगता है कि हम सब लोगों को इस दिशा में आगे से आगे और अधिक उसके साथ काम करना चाहिए, क्योंकि नौकरी नहीं मिली तो रोने लगते हैं लोग। मेरे पास आते हैं यहाँ, मेरे पास तो कोई नौकरी मिलते हैं, उदय सामंत तो शायद दे भी सकते हैं नौकरी, मैं तो दे भी नहीं सकता राज्यपाल है, लेकिन लोग बोलते हैं। मैंने कहा भाई जब मैंने कोई नौकरी नहीं की, तुम मुझसे नौकरी क्यों मांगते हो? काम करो, काम करते जाओ। मैं राज्यपाल बन गया, क्या पता तुम राष्ट्रपति बन जाओ, काम करो ना समाज के लिए, लगे रहो, ये मत पूछो। हमारे विदेश के बहुत बड़े नामी गिरामी व्यक्ति हुए हैं, उन्होंने कहा कि डोंट आस्क व्हाट माय कंट्री हैज गिवन टू मी, आस्क दैट व्हाट आई हैव गिवन टू माय कंट्री। हमने समाज को क्या दिया है, ये हम सोचे ना। अगर हम इस दिशा में बात करेंगे, हम समाज को क्या दे रहे हैं, तो मैं सोचता हूं कि आप सब लोग बहुत कुछ दे सकते हैं, हम बहुत कुछ कंट्रीब्यूट कर सकते हैं। कभी कभी लोग कहते हैं क्या हो गया, कैसा हो गया, आज ये गैस नहीं है तो कल को दवा नहीं है, तो कल को फलान या ऑक्सीजन नहीं है। और 5-7 दिन में जब हिम्मत होती है, देश के प्रधानमंत्री हिम्मत के साथ जुटाते हैं, तो सब चीजें खत्म हो गई। 10 दिन चला, ये नहीं वो नहीं, अब लगता है ये भी ज्यादा हो गई, वो भी अधिक हो गई, वो भी सरप्लस होगी, वो भी सरप्लस हो गई। क्यों? क्योंकि हम लोगों ने एक मंत्र सीखा है, और अब हम सब लोगों को सीखना चाहिए कि होप फॉर द बेस्ट एंड बी प्रिपेयर्ड फॉर द वर्स्ट। आप अच्छे से अच्छे चीज के लिए आशा रखें, और यदि कोई बुरी से बुरी कठिनाई आती है, समस्या आती है, वी मस्ट बी प्रिपेयर्ड फॉर दैट। ये नहीं कि समस्या आ गई, हाय क्या करें, इधर चिल्ला रहे हैं, उधर चिल्ला रहे हैं। तो ये अपने अंदर एक आत्मविश्वास, उसी आत्मविश्वास से जो प्रधानमंत्री कहते हैं आत्मनिर्भरता, उसी आत्मविश्वास से आत्मनिर्भरता आती है। और मैं सोचता हूँ कि हम आप सब लोग, जो हमारे युवा पीढ़ी है, वो युवा पीढ़ी अत्यधिक ऊर्जा है, अत्यधिक ताकत है। आवश्यकता है हम केवल एक ऊंचा ध्येय लेकर के चलें, और ऊंचा ध्येय लेकर के हम एक अपना परिश्रम के लिए तय करें, संकल्प करना है, हमें परिश्रम करना है। असफलता मिलेगी तो भी बढ़ेंगे, असफलता मिलेगी तो फिर बढ़ेंगे, फिर करेंगे, फिर करेंगे, और एक दिन ऊपर वाला जो है, ईश्वर है, देने वाला है, वो आपको निश्चित सफलता देगा। इसलिए हम सब लोग, हमारे ये मैं जो टोपी पहनता हूँ, तो पहले मैं देखता था, आप लोग इन्होंने पहना रखी है, कि पहले हम लोग देखते थे किसी को, अगर स्कूल में हमारे यहाँ ऊपर एकदम, तब उत्तर प्रदेश में थे हम लोग, किसी को बाल गंगाधर तिलक का रोल अदा करना होता था, तो कहीं से मंगा करके ऐसी टोपी पहना करते थे। अब आप देखो मेरे को, यहाँ आप सबने ऐसी टोपी पहनी होगी,
तो भाई अगर ये बाल गंगाधर वाली टोपी पहनी है तो बाल गंगाधर 6 साल कमा रहे बर्मा में, जेल में रहे मांडले में, और क्या सुंदर उनकी गीता है, कर्मयोग है। हम सब भी कर्मयोगी बने। आज तो योग का जमाना आ गया। मोदी जी ने सारे दुनिया के अंदर, रामदेव जी ने दुनिया के अंदर योग की बात कर दी है। हम क्या नहीं कर सकते हैं? हम सब वही कर सकते हैं। आखिर उसी पुण्य भूमि के यहाँ हैं हम लोग, उसी पुण्य नगरी के हैं हम लोग, जहाँ बाल गंगाधर तिलक ने आजादी के आंदोलन में सारे कष्ट सहन के, लेकिन फिर भी उनका अध्ययन और उनकी किताबें देखो, उनके लेख देखो, तो लगता है उस कालखंड में, उस अंधेरे कालखंड में, उस डार्क पीरियड में कैसा इसने किया होगा, कैसे कर पाया? इसलिए संकल्प शक्ति थी, इसलिए कष्ट सहन करने की शक्ति थी। केवल आराम के लिए नहीं, कंफर्ट के लिए नहीं, केवल उसके लिए नहीं, बल्कि जीवन को कुछ दे सके, दुनिया को दे सके, देश को कुछ दे सके। ऐसी यदि श्रेष्ठ भावना लेकर के आप लोग चलेंगे तो निश्चित से आप स्वयं भी सुखी होंगे, आपका परिवार सुखी होगा, और आपके माध्यम से, आपके प्रयत्नों से मेरा देश सुखी होगा। हम आगे बढ़ेंगे, उसी दिशा में हम सब लोग आगे बढ़ें। मेरी आप सबके प्रति शुभकामना है। शिवास्ते पंथाना संतु। बहुत बहुत धन्यवाद। भाई मनपूर्वक आभार माननीय कुलपती जी। आपण आवर्जून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या 118व्या प्रदान समारंभ उपस्थित राहून आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या द्वारे आम्हा सर्वांना संबोधित केलं, त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार। यानंतर पसायदान होईल, पसायदानानंतर सांगतेची घोषणा होईल, राष्ट्रगीत होईल आणि नंतरच आजचा पदवी प्रदान समारंभ संपेल। सुरुवातीला पसायदान।
यानंतर समारंभाची सांगता झाली असं घोषित करावं अशी माननीय कुलपती यांना माननीय कुलसचिव विनंती करतील. माननीय कुलपती महोदय, या पदवी प्रदान समारंभाची सांगता झाली असल्याचं आपण घोषित करावं अशी मी आपणाला नम्र विनंती करतो. विद्वज्जन हो, हा पदवी प्रदान समारंभ आता राष्ट्रगीतानंतर समाप्त होईल. राष्ट्रगीत. यानंतर माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, माननीय संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, कुलसचिव, माननीय अधिष्ठाते मिरवणुकीने या सभागृहामधून परत जातील. आपण सर्वजण हे सर्व मान्यवर सभागृहाच्या बाहेर जाईपर्यंत आपण उभं राहूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 118वा पदवी प्रदान समारंभ आता समाप्त होतो आहे. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. ऑनलाईन पद्धतीनं या पदवी प्रदान समारंभामध्ये जे मान्यवर सहभागी झाले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांची ही मिरवणूक सभागृहाच्या बाहेर जाईपर्यंत आपण सर्वजण उभे राहणार आहोत. आपण हे सर्वांचे विद्यापीठाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. नमस्कार.